मुलांचं बघितलं ना, सुट्टी म्हटलं की काहीतरी वेगळं पाहिजे. चला तर आता मुलाची फरमाईश आली आहे, तर मी मिसळ बनवायला घेऊया. नमस्कार, आपलं अगदी मनापासून स्वागत सांचीज किचन मध्ये. मिसळ करण्यासाठी मी इथे सगळ्यात पहिल्यांदा मटकी उकडून घेतेय. तर इथे मोड आणलेली मटकी आहे, तुम्ही इथे बघू शकता. मटकीला काय मस्त मोड आले. ही छान एक 5-6 तास मी भिजवली होती आणि त्यानंतर अशीच या जाळीच्या भांड्यामध्ये झाकून ठेवली होती. साधारण एक रात्रभर मी तशीच या चाळणीमध्ये झाकून ठेवली होती आणि तुम्ही बघताय काय मस्त मोड आलेत. तर ही जी मटकी आहे ही मी कुकरमध्ये घेतेय. त्याच्यानंतर याच्यामध्ये हळद, चवीनुसार मीठ घालतेय, थोडंसं पाणी घालतेय. खूप पाणी घालायचं नाही तर मग ही खूप जास्त शिजते, त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं. हे सगळं आपण एकत्र करूयात आणि याची अगदी 1 किंवा फार फार तर 2 शिट्टी करून घ्यायची. मी एकच शिट्टी करून घेणार आहे, तेवढी बास होते. आता कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण इकडे मिसळची तयारी करायला घेऊया. इथे मी तीळ घेतलेत, हे आपण भाजून घ्यायचे आहेत. पांढरे तीळ आपण इथे वापरलेत, अगदी लगेच भाजून होतात. इथे मी लोखंडाची कढई वापरली आहे, ती एकदा गरम झाली की सगळे जिन्नस पटपट भाजून होतात, अजिबात वेळ लागत नाही. तर हे भाजून झालेले तीळ मी एका प्लेटमध्ये काढून घेतेय. एकदा कढई गरम झाली की गॅस बारीक ठेवायचा आणि सगळे जिन्नस आहेत ते भाजून घ्यायचे. आता इथे थोडी खसखस घेतली आहे, ही सुद्धा आपण भाजून घेऊयात. आता इथे जे जिन्नस वापरलेत मी, हे साधारण आता मी तीळ आहेत ते 2 टेबलस्पून घेतले होते. खसखस साधारण 1 टेबलस्पून घेतली आहे. आता खसखस सुद्धा आपली भाजून झाली आहे, ती मी एका बाजूला काढून घेतेय. आणि थोडीशी दालचिनी इथे मी घेतली आहे, त्याच्यावर तेल घालतेय. अगदी थोडा तेलामध्ये हे सगळं मी भाजून घेणार आहे. तर ही दालचिनी सुद्धा आपण भाजून घेतोय. हे सगळे फ्रेश मसाले आपण इथे वापरणार आहोत. त्यानंतर मी इथे 1 चक्रफूल घेतलंय, ते सुद्धा आपण भाजून घेऊया. त्यानंतर एक 10-15 मिरे घेतलेत, ते सुद्धा आपण भाजून घ्यायचंय. अगदी पटकन भाजून होतं हे सगळं. लवंग घेतलीये मी, एक 10-12 लवंगा घेतल्यात इथे मी, त्या सुद्धा आपण तेलावर भाजून घ्यायच्या. त्या भाजल्यानंतर मी काढून घेतेय. त्यानंतर इथे मी एक मोठा वेलदोडा घेतलाय, थोडासा तो कुटून घेतला, तो सुद्धा भाजून झालाय. आता थोडंसं दगडफूल इथे घेतलंय मी, ते देखील आपण भाजून घेऊयात. दगडफूल तर अगदी हलकं असतं, ते लगेच भाजून होतं. इथे जे तेल आहे ते मी सुरुवातीला अगदी एक अर्धा चमचा घातलं होतं, तेवढ्याच याच्यात हे सगळे आपले मसाले भाजून होतात. आता मी इथे खोबरं भाजून घेतेय. साधारण 1 वाटी खोबरं इथं मी त्याचे काप करून घेतले होते, ते आपण भाजून घेतोय. अगदी थोडंसं तेल मी इथं घालतेय, फार काही तेल लागत नाही. आणि बारीक गॅसवर सगळ्या बाजूनी आपण हे खोबरं भाजून घ्यायचंय. शक्यतो हे खोबऱ्याचे काप करताना पातळ करायचे, म्हणजे ते बारीक मिक्सरवरती बारीक व्हायला सोपं जातं. छान बारीक होतं ते मिक्सरवरती. सगळ्या बाजूनी आपण ते व्यवस्थित भाजून घ्यायचंय, म्हणजे त्याचा खमंगपणा आहे तो मिसळमध्ये उतरतो आणि छान तेल पण सुटतं. कट हवा आहे ना आपल्याला मिसळसाठी, त्यामुळे. तर आता हे खोबरं भाजून झालेलं आहे, हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मगाशी जे मसाले मी भाजले होते ते सगळे एकत्र ठेवलेत. आता खोबरं मी वेगळ्या बाजूला खोबरं मी वेगळं ठेवतेय. आता इथे मी एक 5-7 कांदे असे स्लाइस करून घेतलेत, ते आपण कढईमध्ये घेऊयात आणि हे स्लाइस केलेले कांदे आपण भाजून घेणार आहोत. बारीक गॅसवर आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा पण भाजायला फार वेळ लागत नाही. ही मिसळ आहे ना, याची जर ही आपण आता जी तयारी करतो ही जर आपण आदल्या दिवशी करून ठेवली ना, तर अगदी पटकन मिसळ होते, अजिबात वेळ लागत नाही. अर्थात थोडंसं तेल मी इथे घालतेय आणि आपण
परत हा कांदा भाजून घेऊयात. अर्थात अचानक ठरलं तरी सुद्धा आपण घरात हे जर साहित्य असेल तर लगेच मिसळ करू शकतो. काय पाव वगैरे लागतात ते आसपास बेकरी असतात, फरसाण आणि पाव तर आपल्याला अगदी जवळपास लगेचच मिळतं. त्यामुळे अगदी ऐनवेळी जरी हा मेनू करायचा ठरला तरी आपण पटकन मिसळ करू शकतो. तर तुम्ही इथे बघताय कांदा सुद्धा छान असा भाजला गेलाय. तो आपण बाजूला काढून घेऊयात. कांदा खोबरं हे दोन्ही मी वेगवेगळं ठेवतेय. अगदी अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी सुद्धा हा आपण मेनू करू शकतो. तर कांदा आपला भाजून झालाय. आता इथे मी 1 टेबलस्पून धने घेतलेत, ते सुद्धा आपण भाजून घेऊयात. धने भाजून झालेत ते आपण काढूयात. ते मी मगाशी मसाले जे आपण भाजून घेतले होते त्याच्यावरच हे धने काढून घेतेय. त्यानंतर थोडेसे जिरे मी इथे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण भाजून घेऊयात. भाजलेले जिरे सुद्धा त्या मसाल्यावरच मी काढून घेतेय. आता खूप सारा लसूण इथे मी थोडासा भाजून घेतेय. लसूण सुद्धा भाजून झालाय, तो मी काढून घेतेय. तर इथे हे सगळे मसाले मी थोडेसे गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतेय आणि हे आपल्याला छान असे बारीक करायचे. एकदम अशी पावडर झाली पाहिजे त्यांची. या मसाल्याचा परफेक्ट असा स्वाद मिसळमध्ये उतरतो. आपण वेगळा कोणताच मसाला इथे वापरणार नाहीये. हे एवढे आपण घातलेले मसाले यानीच एकदम मस्त मिसळ होते. तुम्ही इथे बघताय छान असं बारीक झालेत सगळे मसाले. ही जी मसाल्याची पावडर आहे ही मी एका बाजूला काढून घेतेय आणि आता आपण लसूण बारीक करून घेऊया. तर हा लसूण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतेय आणि आपण हा बारीक करूया. लसूण इथं आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त वापरू शकतो. अर्थात मिसळ खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. आंबट गोड अशी पण मिसळ बऱ्याच ठिकाणी करतात. मीही वेगवेगळ्या पद्धतीने मिसळ करते. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीची मिसळ आवडते. कोणाला जास्त तर्रीची मिसळ आवडते. तुम्हाला कोणती मिसळ जास्त आवडते ते मला नक्की सांगा. आणि आज आपण जी मिसळ बनवतोय ना ती सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. या पद्धतीने मिसळ छान होते. सोपीशी पद्धत आहे. तर हे अशा पद्धतीने आपण लसूण बारीक करून घेतलाय. व्यवस्थित बारीक झालाय तो. लसूण वेगळा बारीक करायचा म्हणजे तो त्याच्यात अजिबात त्याचे मोठे तुकडे वगैरे राहत नाही. आता आपण खोबरं बारीक करून घेऊयात. ज्या लसूण बारीक केलाय त्याच्यामध्येच मी खोबरं घालतेय आणि आता आपण हे खोबरं बारीक करून घेऊयात. एकदम छान फाईन बारीक करायचंय आपल्याला खोबरं. तुम्ही इथे बघताय खोबरं सुद्धा अगदी व्यवस्थित बारीक झालंय. खोबरं आणि लसूण आहे त्याच्यामध्येच मी कांदा घालतेय. सगळा कांदा घातलेला नाहीये मी इथे, अर्धा कांदा घातलाय. आपण हा मिक्सरला फिरवून घेऊयात. कांदा मिक्सरला फिरवल्यानंतर त्याच्यामध्ये उरलेला कांदा सुद्धा मी घालतेय त्याच भांड्यामध्ये आणि सगळं असं एकत्र आता आपण बारीक करतोय. म्हणजे लसूण, खोबरं, कांदा हे सगळं आपण इथे बारीक केलंय. थोडंसं चमच्याने मी एकसारखं करून घेते आणि आता हे आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात. छान सगळं एकजीव होतंय. त्यामुळे शक्यतो सगळं एकत्र करायचं. वेगवेगळं करायचं कारण करताना लसूण, खोबरं असं मी वेगवेगळं बारीक करून घेतलं. कारण तुम्ही ते बघू शकता सगळे जिन्नस अगदी परफेक्ट बारीक झालेत. आता काय कट करूयात. तर त्याच्यासाठी मी कढईमध्ये मी तेल घेतलंय थोडं जास्त. त्याच्यामध्ये 2 तमालपत्र, हिंग आणि हळद घालूयात. आता हे जे आपण वाटण करून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालूयात आणि तिखट.
तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालायचं. त्यानंतर जो मसाला आपण बारीक करून घेतला होता तो मसाला सुद्धा आपण इथे घालणार आहोत आणि एक अंदाजे मीठ घालायचं इथे आणि हा सगळा मसाला आपण छान परतून घ्यायचा. मस्त त्याला तेल सुटेपर्यंत आपण तो परतून घेणार आहोत. खूप वेळ लागत नाही, अगदी एक 5 मिनिटात छान तेल सुटतं कारण सगळे मसाले तिथे खोबरे आहे. आपण आता याच्यावर झाकण ठेवूयात. एक 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून द्यायचं. तोपर्यंत एका बाजूला मी पाणी गरम करून घेतेय. झाकण काढूयात. तुम्ही इथे बघू शकता याला किती छान तेल सुटलंय. लक्षात येत असेल, मस्त कलर आलाय. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालूयात. गरम पाणी मस्त आहे कारण गरम पाणी घातल्यामुळे छान असा तवंग येणार आहे. तर्री जी म्हणतो आपण ती येणार आहे. तर त्यामुळे इथे गरजेचं आहे गरम पाणी. आता आपण मगाशी मीठ घातलं होतं, पण आता पाणी घातल्यानंतर त्या अंदाजाने मीठ घालायचं चवीनुसार आणि हे एकदा आपण सगळं एकसारखं ढवळून घेऊयात. परफेक्ट. तुम्ही बघू शकता याला छान अशी उकळी पण आलेली आहे. आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यावर घालतेय. एकदा अशी छान ढवळून घेते मी ही मिसळ. छान अशी दाटसर मस्त अशी मिसळ, मस्त असा मिसळचा कट तयार आहे. मस्त अशी तर्री आली आहे. वाट न बघता लगेच खायला घ्यायची आहे मिसळ ही. आहा हा भारी. तर ही बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. फ्रान्सीस किचन. धन्यवाद.